आता आपण पाटेश्वरला चाललेलो आहोत। साताऱ्यापासून साधारणपणे 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती पाटेश्वर आहे। नाही, 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती देगाव आहे आणि देगावपासून एक छोटासा घाट सुरू होतो। त्या घाटामध्ये आता आपण आहोत। बघूया आता पाटेश्वर कसं ठिकाण आहे ते। थोडंसं अंतर चढून गेल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरलेली ही गणपतीची मूर्ती दिसते आणि गणपतीच्या शेजारी म्हणजे मूर्ती कोणता आहे? हां, रिद्धी आणि सिद्धी आहेत डाव्या आणि उजव्या बाजूला। ही दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे आणि गणपतीला नमस्कार करून आपण पुढे पाटेश्वर मंदिराच्या दिशेने प्रयाण करतो। पायऱ्या चढून वरती आल्यानंतर थोडीशी सपाटी लागते अशी, आणि या पायवाटेने आपण डोंगराच्या एकदम वरून, कारण तुम्ही बघू शकता की डोंगराच्या या बाजूला खोल दरी आणि लांबवर पसरलेले पठार आहे, तसंच या बाजूला देखील खोल दरी आणि लांबवर पसरलेलं पठार आहे। आता हे जे पठार तुम्ही बघताय हे उरमोडी नदीचं खोरं आहे, कारण की उरमोडी नदी आणि उरमोडी धरण हे या भागामध्ये येतं। तसंच हा जो डावीकडचा भाग आहे याला कृष्णेचं खोरं म्हणतात। कृष्णा नदी या भागातून वाहते आणि सरळ ही वाट पुढे पाटेश्वर मंदिराकडे जाते। जिथे आपण गाडी लावली तिथून मंदिरापर्यंतचं अंतर जवळजवळ 1 किलोमीटर आहे। अतिशय घनदाट जंगल आहे। हा एक कोळ्याचं जाळं आम्हाला दिसलं। चान्सेस ऑफ लेपर्ड। घनदाट अरण्यातून जाणारी ही वाट पाटेश्वर मंदिराच्या दिशेने आपल्याला घेऊन जाते। या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे असे बोर्ड देखील लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे सूर्यास्तानंतर या ठिकाणी येणं थोडंसं धोक्याचंच आहे।